गुड मॉर्निंग. वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे. सर्व पालकांना माझा नमस्कार. आपण इथे स्क्रीनवर बघू शकता RTE 25 ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2024-25 याची स्थिती काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर या स्क्रीनवर जे काही आहे ऑप्शन्स ते आपण थोडे इथे आता समजून घेऊया. यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते देखील आपण इथे बघणार आहोत. आणि लेटेस्ट आपल्याकडे एक GR हाती आलेला आहे ज्यामध्ये वयोमानामध्ये विद्यार्थ्यांच्या काही बदल घडवण्यात आलेले आहेत. तर ते बदल काय आहेत ते आपण सगळे इथे बघणार आहोत. तर माझ्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर RTE 25 ॲडमिशन पोर्टल याबद्दल बऱ्याच पालकांचे बरेच प्रश्न आहे. याला कागदपत्र कोणतं लागतात, याचे ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहेत, त्यानंतर याच्यासाठी वयोमर्यादा काय राहणार आहेत, तर आपण या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आपण ॲडमिशनचं शेड्यूल बघूया. यामध्ये ॲडमिशन शेड्यूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की इथे अकॅडमिक इयर 2024-25 याप्रमाणे आलेला आहे. ॲप्लिकेशन राऊंड जो पहिला राहणार आहे यामध्ये आपल्याला रेग्युलर सिलेक्शन लिस्टमध्ये आपण इथे बघू शकता की स्कूल रजिस्ट्रेशनची जी तारीख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती 4 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 या दरम्यान चालू राहणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ओपन आणि क्लोजमध्ये आपण बघू शकता की अजूनपर्यंत इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनची कुठलीही प्रोसिजर संपूर्ण महाराष्ट्रात चालू झालेली आहे, लवकरच चालू होणार आहे. तर यासाठी काय कागदपत्र लागतात वगैरे आपण बघूया. सर्वप्रथम आपण हे बघूया की यामध्ये जो GR आलेला आहे त्या GR मध्ये वयोमर्यादा विद्यार्थ्यांची कशी राहणार आहे. यामध्ये आपण बघू शकता या प्रकारे GR आहे. सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा GR इथे रिलीज झालेला आहे. ठीक आहे. यामध्ये जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी RTE 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर खालीलप्रमाणे राहणार आहे. आपण इथे बघू शकता की जन्मदिनांक कशा प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये प्रवेशाचा जो वर्ग आहे तो प्ले ग्रुप किंवा नर्सरी असेल तर यामध्ये वयोमर्यादा आपण बघू शकता 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 म्हणजे कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 4.5 वर्ष इथे असली पाहिजे. त्यानंतर ज्युनियर KG साठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 म्हणजे कमीत कमी 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5.5 वर्ष अशी असली पाहिजे. त्यानंतर तिसरा वर्ग आहे सिनियर KGचा. यामध्ये 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 म्हणजे कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 6.5 वर्ष याप्रमाणे राहणार असून इयत्ता पहिलीमध्ये आपण बघू शकता 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या वयोगटातील मुले म्हणजे कमीत कमी वय 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7.5 वर्ष इथे झालेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं आपण बघणार आहोत की यासाठी आवश्यक कोणते कोणते कागदपत्र इथे लागणार आहेत. ठीक आहे. यापैकी कोणत्याही कास्टमध्ये असा आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याची आज सध्याला आवश्यकता राहणार नाही आहे वंचित घटकासाठी. जर आपला विद्यार्थी दिव्यांग प्रवर्गातील असेल म्हणजे अपंगत्व काही असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचं डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर अनाथ वगैरे बालकं जर असतील तर त्या संदर्भात आपल्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर आपण EWS मधून अप्लाय करत असाल तर आपल्याकडे वार्षिक उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. जर महिला घटस्फोटित असेल आणि बालक तिच्याकडे असेल तर न्यायालयाचा निर्णय घटस्फोट झाल्याबाबतचा त्याबरोबरच आईचा रहिवासी पुरावा आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण RTE प्रोसेसला जेव्हा ॲडमिशनसाठी प्रोसेस कराल त्यावेळी आपल्याला आपलं आधार कार्ड बालकाचा आधार कार्ड इथे लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जो आहे तो आपला जन्मतारखेचा दाखला आहे. तो आपला ग्रामपंचायतीचा असो महानगरपालिकेचा असो जन्माचा दाखला आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपण जिथे राहता त्या घराच्या आसपास आपल्याला 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त
म्हणजे जास्तीत जास्त 6 किलोमीटरपर्यंत आपल्याला शाळा निवडता येत असते। तर त्यासाठी आपला जो ॲड्रेस आहे त्याच्या आसपासच्या शाळा ज्या पण आपल्याला घ्यायच्या आहेत त्यासाठी आपला ॲड्रेस प्रूफ जे हे ठोस असलं पाहिजे। त्यामध्ये आपण रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा वीज टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी आणि आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र याप्रमाणे आपण इथे प्रमाणपत्र रहिवासी म्हणून वापरू शकता। जर आपण भाडे तत्वावर राहत असाल तर आपल्याकडे 11 महिने कालावधीचा भाडे करारनामा या ठिकाणी असला पाहिजे। तर याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट जर आपण रेडी ठेवले तर आपल्याला RTEचा फॉर्म भरताना इथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यानंतर आपण इथे बघू शकता हेल्प सेंटरचे नंबर दिलेले आहेत। आपण ज्या जिल्ह्यामधले रहिवासी आहात त्या जिल्ह्यामध्ये आपण जर सिलेक्ट केलं तर त्यामध्ये जे काय इथे हेल्प सेंटर आहेत त्या सर्व हेल्प सेंटरचे नंबर, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। या प्रकारे जेव्हा सिलेक्शन लिस्ट लागते त्यामध्ये सिलेक्टेड म्हणजे मूळ यादी या सेक्शन अंतर्गत आपल्याला इथे सिलेक्शन लिस्ट बघायला मिळत असते। आपण जेव्हा यासाठी रजिस्ट्रेशन कराल तो जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आपल्या मोबाईल नंबरवर येईल त्याद्वारे आपलं सिलेक्टेड किंवा नॉट सिलेक्टेड हे ऑप्शन इथे बघून आपण आपल्या विद्यार्थ्याचा नंबर लागला की नाही हे बघू शकता। त्याआधी आपल्याला इथे ज्यांचा इथे नंबर सिलेक्टेड होणार आहे त्यामध्ये आपल्याला इथे ॲडमिट कार्ड बघायला मिळेल आणि या ॲडमिट कार्डमधून आपण कोणत्या शाळेमध्ये आपला नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये जाऊन आपण पुढची प्रोसेस करू शकता। यामध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी चालणार आहे आपण इथे बघू शकता। सर्वप्रथम शाळा त्यांची सर्व नोंदणी RT25 ॲडमिशन प्रोसेस यांना करणार आहे। त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे। ठीक आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्याचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला बालकाचे आणि पॅरेंट्सचे सर्व डिटेल्स भरावं लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे शाळा चॉईस करावं लागणार आहे जी की 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटर किंवा 6 किलोमीटरपर्यंत इथे राहणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड राहणार आहे ते आपण आत्ता जस्ट बघितले की आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। संपूर्ण आपल्या फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर जेव्हा आपण गुगल मॅपवर आपला ॲड्रेस लोड करू त्या ॲड्रेसप्रमाणे आपल्याला शाळा दिसणार आहे आणि त्या शाळामधून आपली जी शाळा जवळची आहे ती आपल्याला इथे चॉईस करायची। आपण कमीत कमी 5 ते 10 शाळा इथे चॉईस करू शकता आपली इच्छेनुसार। आपल्या घराच्या आसपासच्या 3 ते 6 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा आपण इथे चॉईस करू शकता। त्यानंतर सर्व फॉर्म भरण्याची प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर लॉटरी पद्धत चालणार आहे आणि लॉटरी पद्धतीद्वारे आपल्याला आपला नंबर लागला की नाही हे कळणार आहे। आपण अर्ज भरल्यानंतर जेव्हा याचा लॉटरी पद्धत होईल त्यामध्ये आपल्या अर्जाची स्थिती बघण्यासाठी आपण इथे बघू शकता की ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती आपण बघू शकता। या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो म्हणायचं आहे। गो म्हटल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यासाठी जो आपण ॲप्लिकेशन नंबर केलेला आहे त्या ॲप्लिकेशनला कोणती शाळा आपल्याला अलॉट झालेली आहे हे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत की ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस कशी राहणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर सध्याला रजिस्ट्रेशन चालू नसल्यामुळे आपण इथे बघू शकत नाही। इथे न्यू रजिस्ट्रेशनचा आपल्याला टॅब निर्माण होणार आहे। ठीक आहे, त्यामध्ये आपण विद्यार्थ्याची जन्मतारीख, विद्यार्थ्याचं नाव, आपला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपला जिल्हा ही गोष्ट टाकून आपण इथे रजिस्टर करू शकता। आपल्या मोबाईलवर यूजर ID पासवर्ड येईल आणि त्यानंतर आपण लॉग इनद्वारे संपूर्ण माहिती भरू शकता। तर सध्याला सर्व शाळा त्यांची माहिती RT25 या प्रोसेसला सबमिट करत आहे, त्यामुळे आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी थोडं थांबावं लागणार आहे। लवकरच हे ॲडमिशन प्रोसेस चालू होईल आणि याची जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यावेळी देखील आपल्याला एक नवीन व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती समजवण्यात येईल। ठीक आहे, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे पालकांनो, धन्यवाद।